श्लोक 197. श्रीराम नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदार्थ पोटी पुरेना. श्रीराम. आकाश जसं सर्वव्यापी आहे तसं रामाचं स्वरूप आहे. त्याची भक्ती अंतःकरणपूर्वक केली तर या प्रपंचाचं मूळ नाहीचं होतं. भगवंताचं भव्य दिव्य रूप पाहिलं असता आपली विषय वासना नष्ट होते. असा हा परमेश्वर लावण्यरूपी आहे. एकदा त्याची ओढ लागली की कितीही वेळा त्याला पाहिलं तरी समाधान होत नाही. परमेश्वराचं रूप हे इतकं व्यापक आहे की खरं तर त्याला कशाचीही उपमा देणं अवघडच आहे. तरीही विष्णूच्या रूपाचं वर्णन करताना विश्वाधारम गगनसदृश्यम मेघवर्णम शुभांगम असंच केलेलं आहे. या मोठ्या देवाला समर्थ राघव या नावानं संबोधतात. त्याचं वर्णन करताना त्यांना शब्द अपुरे पडतात. त्यामुळं या दैवताची उपासना ही त्यांची निष्ठा आहे. आकाश जसं व्यापक, निर्गुण, निराकार, अलिप्त आणि अनंत आहे तसेच माझे श्रीराम आहेत असं समर्थ म्हणतात. आपल्यालाच या देवतेचं स्मरण आणि चिंतन करायचं आहे. त्याचं रूप आपण आपल्या कल्पनेनं निर्माण करतो. त्याची थोरवी योग्यता ही मनाला समजावून सांगतो. नभासारखे श्रीराम आहेत हे सांगताना प्रभू रामचंद्र हे दयार्द्र, समृद्धी देणारे, विशाल अंतःकरणाचे, सृष्टीचं दारिद्र्य नष्ट करणारे आहेत हे अभिप्रेत आहे. हे सर्व गुण सर्वसामान्य माणसाला मोहून टाकतात. तुकाराम महाराज स्वतःच्या भक्तीचं वर्णन करताना स्वतःला आकाश स्वरूप म्हणून घेतात. ते म्हणतात, आम्हा नाही नामरूप, आम्ही आकाश स्वरूप. भव म्हणजे हा प्रपंचरूपी सागर. मूळ हा वनस्पतीचा जमिनीला घट्ट धरून ठेवणारा भाग. सर्व प्रपंचाचं मूळ वासना हेच आहे. वासना पूर्ण करण्यासाठी आपण देहबुद्धीची जोपासना करतो. वासनेच्या जाळ्यात आपण अडकलो तर पुन्हा सुटून जाणं फार अवघड होतं. वासना रजोगुण आणि तमोगुणानं भारलेल्या असल्यामुळं पुन्हा पुन्हा जन्म घेणं संपत नाही आणि मुक्ती मिळत नाही. तेच परमेश्वराची उपासना प्रामाणिक निष्ठेनं केली तर या संसाराचं मूळ म्हणजे वासना लोप पावते. पांडुरंगाचे दोन्ही हात कमरेवर आहेत. याचं रूपक स्पष्ट करताना संत म्हणतात, परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की हा प्रपंच म्हणजे भवसागर, हा कमरे इतका आहे. माझी भक्ती श्रद्धेनं केलीस तर मी तुला त्यातून सहज पलीकडच्या तीरावर घेऊन जाईन. उपासना क्रमाक्रमानं वरच्या पायरीवर न्यावी लागते. योग्य वेळी भगवंत आपल्या भक्तांना दर्शन देतो. विवेकानंद अवघ्या 15-16 वर्षाचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. त्यांचे वडील मूळचे श्रीमंत असले तरी दानशूर वृत्ती होती त्यांची. त्यामुळं घरात काहीही साठवलेलं नव्हतं. खरं तर ते गेल्यानंतर घरात खाण्यापिण्याची भ्रांत सुरू झाली. एखादी नोकरी लागली तर आपले प्रश्न सुटतील असं वाटत असतानाच विवेकानंदांची भेट रामकृष्ण परमहंसांशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंदांची साधना चालू होती. ती साधना इतक्या वरच्या दर्जाला पोहोचली की प्रत्यक्ष कालीमातेनं त्यांना दर्शन दिलं. याचं वर्णन, अनुभव त्यांनी गुरूंना सांगितला. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राला विचारलं की मातेकडं नोकरी मागितलीस का? यावर त्यांनी उत्तर दिलं की कालीमातेचं दर्शन हा अनुभव इतका विलक्षण होता की माझ्यासाठी काही मागायचं आहे याचं भानच मला राहिलं नाही. माझी देहबुद्धीच संपली. अशा या परमेश्वराचं प्रेम एकदा मनात निर्माण झालं म्हणजे त्याच्या साक्षात्काराचा अनुभव घ्यावासा वाटू लागतो. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत उपासना केली पाहिजे असं संत सांगतात. आपण साधना उपासना करतो म्हणजे आपण पोचलो असं मानता कामा नये.
भगवंत दर्शनाची तळमळ मनाला अस्वस्थ करते. त्या सगुण रूपाचं ध्यान कितीही वेळा केलं तरी समाधान होत नाही. राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा, अशी समर्थांची स्थिती होते. आणि म्हणून पुढं ते त्याला सुखसुखाचे सदन असं म्हणतात. त्याला पाहिल्यावर मीच माझा उरत नाही. संकटाचा वारासुद्धा परमेश्वर भक्ताला लागू देत नाही. असं म्हणतात की जनाबाईनं थापलेल्या प्रत्येक गोवरीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत असे. इथं भक्त आणि देव इतके एकरूप होतात की भक्त हा देवच होऊन जातो. म्हणून समर्थ स्वतःचं वर्णन दासाची संपत्ती राम सीतापती असं करतात. जय जय रघुवीर समर्थ. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देहे बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. श्रीराम.